मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर. पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार. डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा. सुरक्षित, यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार. तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा. कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान, अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन. आमच्या सेवा IVF, IUI उपचार, वंध्यत्व तपासणी, अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीजिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला. तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे. कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय. ठिकाण 2रा मजला, संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, नाशिक पुणे रोड, हॉटेल प्रसाद समोर, संगमनेर. संपर्क 8080 215 215. अहिल्यानगर शहरातील भारत चौक, सिव्हिल हडको, सावेडी परिसरात ओढ्यामध्ये मैला मिश्रित पाणी सोडल्यानं नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झालाय. महापालिकेत वारंवार निवेदनं दिल्यानंतर मागील महिन्यात उपायुक्त यांनी या परिसराची पाहणी केली होती. मात्र त्यावर कोणतीही कार्यवाही न झाल्यामुळं सिव्हिल हडको परिसरातील स्थानिक नागरिकांनी 22 एप्रिलला महानगरपालिकेच्या आयुक्तांना भेटून या प्रकरणी निवेदन दिलं होतं. तर त्याची महापालिकेचे आयुक्त यशवंत डांगे यांनी तात्काळ दखल घेत 23 एप्रिलला सिव्हिल हडको भारत चौक येथील नाल्याची पाहणी करून यातून मार्ग काढू असं आश्वासन नागरिकांना दिलंय. सिव्हिल हडको परिसरात मोठी रहदारी असून पारिजात चौक, पाईपलाईन रोड नागरिकांनी ड्रेनेज लाईनचं पाणी ओढ्यामध्ये सोडल्यामुळं मोठा आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय. त्यामुळं सिव्हिल हडको परिसरात डेंग्यू, मलेरिया सारखे आजार फोपावलेत. नागरिकांनी हे मैला मिश्रित पाणी ओढ्यात सोडणं बंद करावं. त्या पाण्याची योग्य विल्हेवाट लावावी. ड्रेनेजची स्वतंत्र लाईन टाकावी अशी मागणी सिव्हिल हडको येथील ग्रामस्थांनी आयुक्त यशवंत डांगे यांच्याकडे केली आहे. येत्या 7 दिवसामध्ये मैला मिश्रित ड्रेनेज लाईनचं पाणी बंद न केल्यास महापालिकेसमोर उपोषण करू असा इशारा सिव्हिल हडको परिसरातील ग्रामस्थांनी दिलाय. 17 तारखेला मी महानगरपालिकेत गेलो होतो आमच्या नाल्याचा प्रश्न सोडवण्यासंदर्भात. तर 21 तारखेला स्वतः उपायुक्त साहेबांनी पाहणी केली आणि त्यावेळेस त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितलं होतं की वरच्या लोकांना नोटीस देऊन तुम्ही ते त्वरित बंद करण्यात यावं. आज जे सोडतात ड्रेनेज ते पण कुठल्याही प्रकारे प्रतिसाद मिळाला नाही. उलट त्यांनी आणखी एक दुसरी लाईन सोडली त्याच्यामध्ये आणि त्याच्यामुळे इतकी दुर्गंधी वाढली परिसरात की डासाचा प्रादुर्भाव वाढला, लोक आजारी पडतायत, कोणी लक्ष देत नाही. मग काल आम्ही आयुक्त साहेबांना भेटलो तर आयुक्त साहेबांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आणि त्यात पाहणी करायला आले. तर आमच्या समोर त्यांनी पाहणी केली आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की आम्ही लवकरात लवकर तो विषय सोडू. मी 42 वर्षापासून ह्या वस्तीत राहते. पूर्वी ह्या वस्ती म्हणजे ह्या नाला नव्हता, हा ओढा होता. वाड्यात स्वच्छ पाणी असायचं पण ड्रेनेजचं पाणी सोडल्यामुळे इथं नाल्याचं रूपांतर झाले. आजूबाजूचे सगळे लोक आजारी पडतात. म्हातारे माणसं आहेत, लेकरं बाळ येतं, त्यांचं आरोग्य धोक्यात आहे. डास इतके आहेत की रात्री दरवाजा लावून बसावं लागतं आणि ड्रेनेजचं पाणी वरतून सोडल्यामुळं इथं खूप म्हणजे दुर्गंधी येते, वासाने एकदम हैराण झालाय पूर्ण हा म्हणजे ओढ्याच्या साईडचे लोक. तर आज आयुक्त साहेब येऊन गेले, त्यांनी आम्हाला आश्वासन दिलंय की मी काहीतरी करतो. त्यांनी लवकरात लवकर काहीतरी करावी ही विनंती. आज या आपल्या हडकोमधील जो नाला आहे तर त्या नाल्या संदर्भात, नाला म्हणजे सिव्हिल हडको भारत चौक इथं जो नाला आहे त्या नाल्याच्या दुर्गंधी, जनावर, डुकरं याच्या संदर्भात, मच्छर या संदर्भात आम्ही आयुक्त साहेबांना आज विनंती केली होती. त्यांनी देखील पाहणी केली तर त्याच्यावर काय त्यांच्याशी चर्चा करून करतो म्हटलेत काय ते. त्याच्यावरती खूप भयंकर त्रास आहे आम्हाला या हडकोमध्ये. भारत चौक ते गणेश चौक इतके दुर्गंधी की अगदी खूप डास, अनेक आजार होते त्याच्यापासून, मलेरिया वगैरे लोकांना. तर त्याच्यावर आलते आज आयुक्त. आता काय होतंय सांगितलंय त्यांना आम्ही. कारण की वरच्या भागातनं सगळं ड्रेनेजचं पाणी सोडलेलं आहे त्याच्यामध्ये. त्यांना आम्ही दाखवून दिलंय साहेबांना. यावेळी प्रशांत सराईकर, राजेंद्र कचरे, अशोक कर्डिले, विजय आवटी, मुकुंद पालवे, अक्षय सूर्यवंशी, शेखर शेंडे, प्रकाश मारवाडे, उमेश पाठक, शिवम देवगुणे, अमित कचरे, राहुल दरेकर, संजय कचरे, रमेश कांबळे, दिलीप हातवळणे, श्रीकांत नाईक, अलका गाडे, शोभा रणखाम, यशोदा राठोड, उमा सुंबे यांसह नागरिक मोठ्या संख्येनं हजर होते. शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहिल्यानगर. परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलाय सर्वांचाच विश्वास. म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपालमध्ये अविरत सुरू आहे. सूटिंग, शर्टिंग, साड्या, जेंट्स, लेडीज, चिल्ड्रन्स वेअरचे भरपूर प्रकार. हो, लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्यांनी राखला यांचा मान आणि संपतरावांचं नाव घेते. राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान. राजपाल, नवीन नगर रोड, संगमनेर.
विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा।